तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला महा DBT असं सर्च करायचं आहे. आपल्याला जी पहिलीच वेबसाईट येईल महाराष्ट्र.gov.in त्याच्यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमची ती वेबसाईट ओपन होईल. त्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम डेस्कटॉप साईट या पद्धतीने आपल्याला वेबसाईट ओपन करायची आहे. त्यानंतर आपल्याला वर यूजर नेम टाकायचं आहे. हे तुम्हाला सेव्ड पासवर्ड म्हणून ऑप्शन येईल जर तुम्ही ओपन केला असाल तर. हे तर तुमचा तुम्ही यूजर नेम टाकायचा आहे, जसं की मी टाकतोय. त्यानंतर खाली तुमच्या त्या यूजर नेमच्या रिलेटेड पासवर्ड जे तुम्ही तयार केलेला आहे फॉर्म भरत असताना. त्यानंतर तुम्ही कॅप्चा फिल करायचा आहे ज्याप्रमाणे वर दिला आहे. लॉग इनवर क्लिक करायचं आहे. तुम्ही ऑल स्कीमवर क्लिक करून महा DBTमध्ये कोणकोणत्या प्रकारच्या स्कीम्स आहेत हे बघू शकताय. आणि तुम्ही माय अप्लाइड स्कीमवर क्लिक करून तुम्ही अप्लाय केलेल्या स्कीममध्ये च्या अपडेट्स तुम्ही बघू शकताय. मध्ये तुम्ही तुमच्या त्या अपडेट्स बघू शकताय. अंडर सिक्युरिटी ॲप्लिकेशनमध्ये तुम्ही ॲप्लिकेशनची ही बघू शकता. ॲप्लिकेशन अप्रूव्ह झाले का नाही चेक करू शकताय. ॲप्लिकेशन जर अप्रूव्ह झाले असेल तर तिथे डेटा दाखवते व ॲक्शन दाखवते. स्टेटस दाखवते, ॲक्शन दाखवते. स्टेटस फंड डिस्टर्बन्स झाला असेल तर तिथे ते डेटा दाखवेल, आणि जर रिजेक्ट झाला असेल तर रिजेक्टेड डेटा दाखवेल की का झाला रिजेक्ट. त्यानंतर आपण जुनी हिस्ट्रीसुद्धा बघू शकतो आहे माय अप्लाइड स्कीमवर क्लिक करून. त्यानंतर तुम्ही ॲकॅडमिक इयरचे निवडायचं आहे 2023-24. नंतर सर्चवर क्लिक मारा. तुम्हाला तिथे तुमची जुनी इन्फॉर्मेशन मिळून जाईल. अंडर स्क्रुटिनिटी ॲप्लिकेशन नाही आहे, अप्रूव्ह झाला होता, ॲक्शन येणे, फंड ट्रान्सफर झाला म्हणून सांगते स्टेटसमध्ये. रिजेक्टेड नाही झाला, फंड डिस्टर्बन्स झालेली माहिती इथे आहे. ही सगळ्या प्रक्रिया महा DBT पोर्टवरील इन्फॉर्मेशन पाहण्यासाठी आहे. ही सगळी प्रक्रिया झाल्यानंतर तुम्ही लॉग आउट करायचं आहे.